हाय फ्रेंड्स. दुपारची वेळ आहे तरी पण खूप थंडी वाजते. हल्ली उन्हाळा, हिवाळा आणि अ, पावसाळा हे तिन्हीसुद्धा ऋतू एकाच ह्याच्यात आपल्याला बघायला भेटतात. बघा मांजर, तिला पण गार लागते म्हणून बाहेर येऊन बसले, पण सावलीतच बसले. ए पिल्लू, ये 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 ये. मस्त आहे ना. बघू शकताय इथे फुलांना काही कमी नाही. सगळ्या कलरचे 2 कलरचे फुलं आहेत. जास्वंदाची लाल, सफेद, पिंक कलरचं पण आहे, पण ते आत्ता आलेलं नाही आहे. ते कधी तर त्याचं एकच झाड आहे, त्याला कधीतरच येतं. पण लाल कलरचं जास्वंदाची झाडं खूप खूप आहे तिथं. हे बघा आमचं नारळाचं झाड. इथं खूप झाडं आहेत नारळाची आमची, पण हे दारात म्हणजे घराच्या जवळच आहे, पुढंच आहे. हे एक आहे आणि आम्हाला नारळ पण विकत घ्यायला लागत नाहीत. हे बघा खूप नारळ येतात, तरी आत्ता कमी लागलेत नारळ. बघू शकताय, हे बघा खूप नारळाची झाडं आहेत. खूप वातावरण तर खूप थंड आहे. एकदम कोकणात आल्यासारखं वाटते इथं. मस्त खूप नारळाची झाडं आहेत. मांजर कशी खेळते, तिला पण बरं वाटतंय उन्हात. ते गेलं पिल्लू 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 पिल्लू. आले. हे बघा. हे आहे पेरूचं झाड. खूप पेरू येतात आणि पेरू पण पेरूला पेरूच ठेवत नाहीत, कच्च्या तोपर्यंतच तोडून टाकतात. जवळच आहे ना झाड. छान व्ह्यू आहे आत्ता. खूप छान वाटते इथे. घरात असलं की मस्त एकदम थंड थंड वातावरण. इथे खूप झाडं वगैरे आहेत ना, मग फिरायला पण खूप छान वाटतं. तुमच्या इथे आहे का असं वातावरण आणि असा व्ह्यू? नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करा.